जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक पहिला. स्तवन नाम समास पहिला. मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. ग्रंथा नाम दासबोध, गुरुशिष्यांचा संवाद, येत बोलिला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले, भक्तीचे ने योगे देव, निश्चय पावती मानव. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी, मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलला असे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलला असे. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलला असे. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीवशिवाचा निश्चयो बोलला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलला असे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलले असे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोणी लक्षण बोलले असे. नाना किंत निवारिले, नाना संशयोच्छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपिले. ग्रंथ करिबी जे बोलिले, ते अवघेचे अनुवादले नवचिंकी कदा. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद. जे जे दशकींचा अनुवाद, ते ते दशके बोलिला. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषद वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेसहित. नाना संमती अन्वये, मनोनिमित्त्या म्हणताने, तथापि अनुभवासी प्रत्यक्ष आता. मत्सर्यासी मिथ्या म्हणती, तरे उगेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती, भगवत वाक्य. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलिले येत. भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी, भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्य विरहित नसे, बोलणे येतीचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन, उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. काम क्रोध लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला. अमृत सेवितांच पावला मृत्य राहो. आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मागा श्रुती आक्षेपिली, जे ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तुटे संशयाचे मूळ, एक सारा मार्ग सापडे सुगम. नलगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रचे ते ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी, योगी आमचे परमभाग्य. अंगी बांधते वैराग्य, चातुर्य यथायोग्य विवेके सहित. भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण. धूर्त तर्क विचक्षण, समयो जाणती. आळशी तेची साक्षेपी होती, पापे तेची प्रस्तावती. निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासी. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष. अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे. नाना दोष ते नासती, पतित तेची पावन होती. प्राणे पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती. मनासोहे विश्रांती समाधान, जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर धरी जोपुसा, तयास तेची प्राप्त. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.